तर काल स्वातंत्र्य दिनी सोनिया गांधी यांनी वंदे मातरम मध्येच थांबवलं असा आरोप होत आहे आणि याच आरोपावरून भाजपकडून आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट सुरू झाल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव शहरात हे आंदोलन करण्यात आलं असून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क महामार्गावर झोपून आंदोलन करत काँग्रेस विरोधात घोषणाबाजी केली आहे। या आंदोलनामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक देखील कार्यकर्त्यांनी रोखून धरली असून माणगाव जवळ वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, हे आंदोलन सुरू झाल्यानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचं समजतंय, सध्या वाहतुकीची काय परिस्थिती आहे? माधवी, खरं तर हा सगळा प्रकार आहे तो काल जो 15 ऑगस्ट साजरा झाला त्यावेळेला सोनिया गांधी यांनी वंदे मातरम सुरू असताना जो काही वंदे मातरमचं गीत थांबवलं, त्यानंतर आता भाजप आक्रमक झालेली आहे आणि साधारणतः आपण बघितलं तर आता जे भाजपचे पदाधिकारी आहेत रायगडमधील, त्यांनी माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर ही वाहतूक अडवलेली आहे। जोपर्यंत सोनिया गांधी या संदर्भात माफी मागत नाहीयेत तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका आहे ती भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेली दिसते आणि त्यामुळं मुंबई गोवा महामार्गावरच्या दोन्ही मार्गावर आपण बघितलं तर साधारणतः 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी पोलीस समजवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट आहे ती झालेली पाहायला मिळते। एकंदरीत आपण बघितलं तर जोपर्यंत सोनिया गांधी माफी मागत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच राहणार आहे आणि त्यामुळं कुठेतरी वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालेला आहे। दोन्ही बाजूच्या वाहतूक आहे ती मंदावलेली पाहायला मिळते। माधवी, नक्कीच या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। माझं म्हणणं एवढंच आहे की काँग्रेसने कालपासून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या असतील, पण त्यांनी ज्या भूमिका मांडल्या त्याचं स्पष्टीकरण देण्यात यावं की तुम्ही एवढं तुम्हाला अर्जंट काय होतं की बाबा जिथे आपलं वंदे मातरमचं गीत चालू आहे आणि तुम्ही आजूबाजूला व्यत्यय आणताय। आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत। स्वतःच्या कुटुंबाला देशापेक्षा मोठे समजणाऱ्या या गांधी कुटुंबियांचा निषेध करण्यासाठी आणि सोनिया गांधींवर राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी आज आम्ही हा मुंबई गोवा महामार्ग रोखलेला आहे। जोपर्यंत गुन्हा दाखल व्हायचं आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आज या रस्त्यावरून उठणार नाही।